PMT, पोस्ट ग्रॅज्युएट DMLT आणि टेक्निशियन या सर्वांसाठीच अति महत्वाचा असलेला ग्रामस्टेनिंग हा विषय सोप्या मराठी भाषेत बघणार आहोत. चला तर मग बघूया ग्रामस्टेनिंग. ग्रामस्टेनिंग जाणून घेताना बघूया त्याचा इतिहास, त्याचं महत्व, खरंच त्याची आवश्यकता आहे का, त्याच्या बनवण्याची कार्यपद्धती काय आहे आणि ते बनवल्यावर आपल्याला नेमकं काय कळतं. आता इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर त्याचा इतिहास हा 130 वर्ष जुना आहे. 1884 मध्ये हान्स क्रिश्चियन ग्राम गृहस्थ बर्लिनमध्ये निमोनिया पेशंटच्या लंग टिश्यूचे संशोधनाचं कार्य करत होते. ते करताना त्यांना ज्या टिश्यूज आहेत त्या बघताना ब्लॅक अँड व्हाईट त्यांना ते जीवाणू दिसायचे मायक्रोस्कोप खाली, ज्याच्यासाठी त्यांना फार अडचण निर्माण व्हायला लागली. मग त्यांनी जेन्सन वॉयलेट या रंगाने त्यांना रंगवून बघितलं आणि त्यांना जाणवलं की काही पेशी ह्या रंगल्यात, काही नाही रंगल्यात, आणि तिथून निर्मिती झाली ह्या ग्राम स्टेनची. त्यांच्या स्मरणार्थ आपण त्याला ग्राम स्टेन असं संबोधतो. आता बघूया त्याचं महत्व. काय एवढं महत्वाचं आहे ग्राम स्टेन? जेव्हा आपल्याला ढोबळ मनाने एखाद्या रुग्णांवर इन्व्हेस्टिगेशन व्हायला खूप वेळ लागतो, तेव्हा जर एखादी ट्रीटमेंट सुरू करायची असेल तर आपल्याला एक कुठला तरी प्रमाण हवा असतो की हा व्यक्ती ग्राम पॉझिटिव्ह मुळे बाधित आहे की ग्राम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम मुळे बाधित आहे. मग ते आपल्याला जाणून घेता येतं ह्या छोट्याशा ग्राम स्टेन. दुसरं महत्व आहे आपल्याला त्याची रचना जाणून घेता येते, आपल्याला त्यांचं सेल्स मॉर्फॉलॉजी समजून घेता येते ग्रामस्टेन. हे झालं याचं महत्व. आता हे ग्रामस्टेन करायला नेमकं काय काय लागतं ते बघूया. ग्रामस्टेनिंगसाठी लागणारं साहित्य म्हणजे क्रिस्टल व्हायोलेट, ज्याला प्रायमरी स्टेन असं म्हणतात, ग्राम्स आयोडीन, ज्याला मॉड्रंट किंवा रंगस्थिर, मॉड्रंट म्हणजेच रंगस्थिर करणारा घटक असं म्हणतात, इथेनॉल किंवा ऍसिटोन, ज्याला डिकलरायझर म्हणजेच रंग काढणारा घटक असं म्हणतात, सॅफ्रॅनिन किंवा बेसिक फ्युशन, ज्याला काउंटर स्टेन किंवा दुसरा रंग असं म्हणतात. या व्यतिरिक्त आपल्याला लागतं मायक्रोस्कोप, स्लाइड, इमर्शन ऑइल, बन्सन बर्नर, इनॉक्युलेशन लूप आणि पाणी घालण्याकरिता वॉश बॉटल. आता याची पद्धत काय आहे स्टेप बाय स्टेप. सगळ्यात आधी ग्रामस्टेन कुठल्या सॅम्पलवर होतं तर ही काही एक्झाम्पल्स आहे. याच्या व्यतिरिक्त जसं स्वॅब आहे किंवा एखादी टिश्यू आहे, असलं कुठलंही सॅम्पल जे आपण स्लाइडवर घेऊन ज्याचं स्मिअर बनवू शकतो, अशा सॅम्पलचं आपण ग्रामस्टेन करू शकतो. आता स्मिअर कसं बनवायचं? इनॉक्युलेशन लूपच्या साहाय्याने युरिन, स्पुटम यातलं एक ड्रॉप घ्यायचा, युरिन किंवा स्पुटम किंवा CSF किंवा पस यामधलं एक सॅम्पलचा ड्रॉप घ्यायचा, स्लाइडवर टाकायचा आणि त्याला गोल गोल गोलाकार घड्याळीच्या सारखं क्लॉकवाईज फिरवायचं आणि एक स्मिअर पातळ असा पांढरसा तयार होतो, ज्याला आपल्याला 1 ते 2 मिनिटं हवेतच वाळू द्यायचं आहे. आता याच्यानंतर अति महत्वाची स्टेप येते, ती म्हणजे हीट फिक्सेशन. तर हीट फिक्सेशन का करायचं? हीट फिक्सेशन केल्यामुळे जे स्मिअर स्लाइडवर आहे ते घट्ट बसतं आणि पुढे आपण जेव्हा स्टेनिंग करताना पाणी याच्यावर ओततो, हे धुतलं जात नाही, म्हणून हीट फिक्सेशन. आता कसं करायचं? हीट फिक्सेशन करताना फ्लेम मधून त्याला 4 ते 5 वेळा पास करायचं किंवा साधारणपणे 8 ते 9 सेंटीमीटर फ्लेमच्या वरती म्हणजे वातीच्या वरती ठेवून धरायचं, जिथे आपल्या हाताला फक्त शेक लागायला हवं. अगदी 1 ते 2 मिनिटात हे हीट फिक्स होऊन तयार होतं. आता मेन आहे ग्रामस्टेन. यातली पहिली स्टेप म्हणजे प्रायमरी स्टेन. झालेल्या स्मिअरवर आपण ग्रामस्टेन ओतणार. साधारणपणे 30 ते 60 सेकंद थांबायचे, पाण्याने धुवून टाकायचं. दुसरी स्टेप म्हणजे आहे आयोडीन. आयोडीन त्याच्यावर ओतायचं, परत 30 ते 60 सेकंद थांबायचं, पाण्याने धुवून टाकायचं. तिसरी स्टेप आहे डिकलरायझेशन. डिकलरायझेशन मध्ये आता ऍसिटोन वापरताय की इथेनॉल याच्यावर त्याचा वेळ ठरतो. आता समजा वेळेचं कन्फ्युजन असेल किती सेकंद ठेवायचं, तर साधारणपणे निळी स्लाइड पांढरी होतपर्यंत आपण ते ओतत राहायचं. हा अगदी सोपा मार्ग आहे. चौथी स्टेप आहे काउंटर स्टेप. ती झालेली पांढरी स्लाइड आफ्टर डिकलरायझेशन, त्याच्यावर सॅफ्रॅनिन ओतायचं, 30 सेकंद थांबायचं, पाण्याने धुवून टाकायची. पहिल्या प्रोसिजर सारखी शेवटीच्या प्रोसिजरला स्लाइड परत हवेत वाळवायची. स्लाइड वाळवायसाठी चुकूनही ब्लॉटिंग पेपरचा वापर करू नका, कारण बऱ्याचदा स्लाइड
पुसता पुसता ब्लॉटिंग पेपरलाच आपलं स्मिअर चिटकून जातं. आता निकालात नेमकं काय कळतं? निकालामध्ये कळतं की पेशंटला इन्फेक्शन आहे की नाही, जसं की पस सेल्स, जे इन्फेक्शन असण्याचं प्रमाण आहे ते बघायला मिळतं आपल्याला. त्याच्यानंतर प्रवर्ग कुठला आहे ऑर्गॅनिझमचा, तो ग्राम पॉझिटिव्ह आहे की ग्राम निगेटिव्ह आहे. मग जर तो पॉझिटिव्ह असला तर तो कोकाय आहे म्हणजेच गोलाकार, ते बासिलाय आहे. तसंच ग्राम निगेटिव्ह बद्दल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ग्राम स्टेनिंग वरून निदान करता येतात, ज्या पुढे जाऊन आपल्या डॉक्टरांना पेशंटला ट्रीटमेंट देण्यास मदत करतात. हे झालं विद्यार्थी मित्रांनो ग्रामस्टेन बद्दल. आता तुम्ही जर परीक्षार्थी असाल तर तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार ग्रामवर प्रश्न विचारले जातात. कुठले प्रश्न आहेत ते? तर प्रश्न आहे, हू डिस्कवर ग्रामस्टेन? Hans Christian Gram discovered Gramstein. Which stain is a primary stain? Crystal violet is a primary stain. What is mordant? Mordant is Gram's iodine, which fixes the primary color to the organism by forming diiodine complex. Which stain is called counter stain? Safranin is called counter stain because it stains entire smear after decolorization. Why we need to do heat fixation of smear? We do heat fixation of smear to prevent the wash up of smear. Importance of gram that we know the group of organism, whether it is gram positive or negative. We know the morphology, whether it is cocci or bacilli. विद्यार्थी मित्रांनो, हे झालं सगळं ग्रामस्टेन बद्दल.